मॅच. थँक्यू सो मच. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टीआर ट्रॉफी 2026 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबॉडी. हा सामना आजच्या इव्हिनिंग मधला आपण बघतोय जो 5वा सामना आहे. JR दैसर वर्सेस बंदर पाखाडी या दोन टीम मध्ये ही मॅच. आणि टॉस आपण बघितला जिंकला होता. JR दैसर टीमने टॉस जिंकला होता आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जॉली स्पोर्ट कामतगड टीमचे ऑनर माननीय श्री नरेशजी रघुनाथ म्हात्रे यांच्याकडून चांगलं आर्थिक सहाय्य या टीआर चषकसाठी लागलेलं आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त केलं जाईल. थँक्यू सो मच. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर वरुण पांचाल. पहिला बॉल वरुणचा. पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार. बॉलला पाठवले सीमारेषा पार. 6 रनसाठी षटकार. सुरुवात जबरदस्त झाल्या. पहिलाच बॉल आपण बघितला थोडा पुढे स्लॉक केलं त्या बॉलला. स्लॉक हिट आणि बॉलला सरळ पाठवलंय बाउंडच्या बाहेर. एक उत्तुंग षटकार. 6 रनसाठी 6ने आपला टीमचं खातं ओपन करतोय. फलंदाज बघतोय आपण स्ट्राईक एंडवर आहे रोहित नार्वेकर. एक पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय रोहित नार्वेकर याला. काल सुद्धा आपण बघितलं पहिल्या दिवसामध्ये सुद्धा बघितलं अतिशय चांगली बॅटिंग रोहित नार्वेकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज सुद्धा सुरुवात दमदार केलंय. आणि गोलंदाज आपण बघतोय त्यावर हल्ला चढवलाय. वेलकम केलंय वरुण पांचाल याचं षटकाराने. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर वरुण. खोलवट टप्प्याचा बॉल बॅक क्लिपला खाली घेऊन खेळला जातोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन कंप्लीट. स्ट्राईक रोटेट करतात दोन्ही फलंदाज. 4 षटकाचे सामने आपण बघतोय. सुपर 10 मध्ये जे संघ गेलेले आहेत त्या टीम मध्ये ही मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. रोहित नार्वेकर पहिल्या मॅच मध्ये 13 बॉल मध्ये 36 धावा बनवल्या होत्या. अटॅकिंग बॅटिंग केली रोहित नार्वेकर याने. आणि या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात दमदार केलेली आहे. अतिशय अटॅकिंग सुरुवात केलेली आहे ती रोहित नार्वेकरने. बंदर पाखाडी वर्सेस JR दैसर या दोन टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय. दुसऱ्या मॅच मध्ये 21 धावा केल्या होत्या रोहितने. पुलचा फटका आहे. पॉवरफुल नाही आहे. हवेत बॉल कॅचची शक्यता. डीप स्कोर लेगला फिल्डर वॉट कॅच. उलटा सुलटा फिरला होता मात्र जज चांगला केला. चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवली. फलंदाज बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय तो बंदर पाखाडी टीमचा. सौरभ इज आउट. हरीश बघितलं आपण थोडासा पुढे गेला थोडासा मागे पुन्हा आला आणि काय जबरदस्त कॅच घेतलाय. एक उत्कृष्ट कॅच म्हटला जाईल आजच्या या नाईट मधला. आणि विकेट जाते. सौरभ याची पहिला गडी बाद होतोय बंदर पाखाडी या टीमचा. टीमचं टोटल आहे स्कोरबोर्डवर फक्त 7 रन. 7 वर एक गडी बाद. एक जे बगमॅन
बाईकची चावी हरवलेली आहे. ज्या बगमॅन चावीला आणखीन एक्स्ट्रा 2-3 चाव्या आहेत. कोणाला जर सापडली असेल तर प्लीज आमच्याकडे तुम्ही जमा करायची आहे. जुचंद्रचे जे प्लेयर खेळले होते, टीम खेळली होती, त्या एका खेळाडूची ही चावी हरवलेली आहे. प्लीज. विकेट मिळवतोय, पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय गोलंदाज वरुण पांचाल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय वरुण पांचाल. न्यू बॅटर येतोय बॅटिंगसाठी करण चव्हाण. अगदी मजबूत शरीर बांध्याचा हा खेळाडू आहे करण चव्हाण. हा सुद्धा एक चांगला बॅटर म्हटला जातोय बंदर पखाडी टीमचा. बॅटिंग लाईनअपचा जर पण विचार केला बंदर पखाडी टीम मध्ये नक्कीच स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर दहिसर टीम सुद्धा कमी नाहीये. ही सुद्धा टीम एक मजबूत टीम आहे. 2-2 मॅचेस जिंकून या सुपर 10 मध्ये तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. हा जो सामना आहे, हा सामना अतिशय महत्वाचा दोन्ही टीमसाठी असेल. पुन्हा एकदा पांचाल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ऑफ स्टंपच्या बाहेर. ह्या वेळेला वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 8 रन. 8 लॉस ऑफ 1 विकेट. 3 बॉलच्या समाप्तीनंतर ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. आमचे स्कोरर विजय कांबळे, त्यानंतर ओमकार त्रिमुखे. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग अप्रतिम झालेली आहे. युसेनच्या माध्यमातून चांगला टेलिकास्ट, अतिशय माध्यमातून चांगला वाद्यवृंद. यावेळेस चांगला फटका आहे. दिशा दाखवले, बॉलला पाठवले पॉइंटच्या दिशेने. पॉइंट बाउंडच्या बाहेर जातोय बॉल. 4 रनसाठी चौकार. फायनल मॅच सुद्धा चालू आहे. इंडिया वर्सेस न्यूझीलंड अहमदाबादच्या ग्राउंडवर, ज्यामध्ये इंडियाने 17 ओव्हरच्या समाप्तीनंतर 211 धावा बनवलेल्या आहेत. मागच्या 2 ओव्हरमध्ये असं वाटते कमी धावा आल्या, कारण 15 ओव्हरमध्ये 203 धावा होत्या आणि 3 विकेट सुद्धा गेलेल्या आहेत मागच्या 2 ओव्हरमध्ये. या मॅचकडे आपण बघूया. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 12. फेअर रन, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा पांचाल. हो, चांगला बॉल. गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलंय आणि फसतो फलंदाज. सरळ बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. प्ले अँड मिस डॉट बॉल. फिल्डिंग ऑफ साइडला जर आपण पाहिली, लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर दिसतोय आपल्याला. त्यानंतर एक फिल्डर आहे स्पीपर कव्हरच्या दिशेने. ऑन साइडला पाहिलं तर मिड विकेट आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, ज्यामध्ये 3 फिल्डर सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात. पुन्हा एकदा पुल करायचं होतं, चुकतो फलंदाज. प्लॅन मिस. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर बंदर पखाडी टीमची 12 वर 1 विकेट. यानंतरचा जो सामना असेल, तो सामना कालच्या दिवसामध्ये ज्या दोन टीमने चांगलं प्रदर्शन केलं आणि सुपर 10 मध्ये ज्यांनी क्वालिफाय झालेले आहेत, ज्यामध्ये पहिला संघ होता सान्वी एंटरप्राइजेस गोडदेव, नितीन म्हात्रे फॅम टीम आहे, आणि दुसरी भारवी एंटरप्राइजेस टेंबवली समीर तांगडी प्रस्तुत टीम आहे. तर या 2 टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. एक ओव्हरची समाप्ती झाली. धावसंख्या 12. धावसंख्या नक्कीच ही चांगली म्हटली जाईल या फ्लड लाईन मध्ये. आता उर्वरित 3 ओव्हरमध्ये सुद्धा याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. मागील काही मॅच मध्ये आपण बघितलं तर चांगली धावसंख्या बनताना दिसते. आणि टीआर चषक मध्ये आपण बघितलं तर 5 ओव्हरमध्ये 24 डिपेंड झालेत. 5 ओव्हरमध्ये 27 सुद्धा झालेत. तर हे ग्राउंड, ह्या ग्राउंडवर नक्कीच कुठलीही टोटल एक निश्चित टोटल नसणार आहे. रोहित नार्वेकर स्ट्राइक एंडवर येतोय. चांगली बॅटिंग, सुरुवात चांगली केली आहे रोहित नार्वेकरनी. षटकाराने आपलं खातं ओपन केलं होतं. समोरच्या एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर संजय येतोय बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंडकडून.
पुलचा फटका आहे, पॉवरफुल शॉट. डीप स्क्वेअरच्या दिशेने प्रयत्न करत होता तिथला फिल्डर, म्हणजे त्याच्या अवाक्याच्या बाहेर हा बॉल होता, निघून जातोय बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. पुरेपूर समाचार घेतलाय. संजय गुप्तावर आक्रमण चढवलंय आणि बॉलला सरळ पाठवून दिले, सरळ बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सुद्धा षटकार ठोकला होता रोहित नार्वेकर याने. या ओव्हरमध्ये सुद्धा संजय गुप्ताचं स्वागत षटकाराने केलंय रोहित नार्वेकरने. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 18 रन्स, 18 लॉस ऑफ 1 विकेट. 50 पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल 4 षटकाच्या सामन्यामध्ये. 45 तर 50 धावा झाल्या तर एक टोटल चांगलं होऊ शकेल. पुन्हा एकदा उडवले बॉलला त्याच दिशेने, हा तो उत्तुंग षटकार आहे. 6 रन, सिक्सर. हिट केलाय, जबरदस्त फटका, बॉलला सरळ पाठवलाय डीप स्क्वेअरच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. रोहित नार्वेकरच्या बॅटमधून येणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 3 षटकार आतापर्यंत ठोकलेत या मॅच मध्ये, इनिंग मध्ये. रोहित नार्वेकरने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 24 रन. अटॅकिंग बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये 38, दुसऱ्या मॅच मध्ये बनवल्या 21 आणि या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करताना दिसतोय. रेश लागली विकेट कीपर पासून, थोडासा हा बॉल खाली राहिला होता. फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोचेल 25 वर 25. हे टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. काय जबरदस्त आयोजन आपण पाहिलं मागच्या 5 रजनीमध्ये. खरोखरच जबरदस्त क्रिकेट एन्जॉय केलं इकडच्या प्रेक्षकांनी असो किंवा UCN च्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन बघतात त्यांनी सुद्धा चांगलं हा क्रिकेट एन्जॉय केलं. चांगले बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी भाग घेतला आणि खरोखरच चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. ISPL मध्ये खेळणारे जवळजवळ 7 ते 8 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसले. तर नक्कीच ही स्पर्धा एक सक्सेसफुल स्पर्धा आहे. हुकचा फटका आहे, डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. दो धारी तलवार प्रमाणे दोन्ही बाजूने आक्रमण चालू आहे. एका बाजूने रोहित नार्वेकर तर दुसऱ्या बाजूने आहे करण चव्हाण. आणखीन एक मोठा फटका येतोय या ओव्हरमध्ये, अतिशय महागडा पडताना दिसतोय. गोलंदाज संजय गुप्ता. जवळजवळ 3 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेले आहेत. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 31 रन. पुन्हा एकदा उडवले या बॉलला डीप विकेटच्या दिशेने आणि पाठवले बाउंडच्या बाहेर, डिस्पॅच केले. सरळ 6 रनसाठी षटकार. आतापर्यंत संजय गुप्तावर जबरदस्त आक्रमण केलेलं आहे. 5 चेंडूमध्ये तब्बल 4 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. पहिले 3 बॉलचा सामना केला होता. रोहित नार्वेकरने 2 षटकार ठोकले होते. सिंगल काढला, स्ट्राईक दिली ती करण चव्हाण याच्याकडे. करणने सुद्धा बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत संजयच्या गोलंदाजीवर. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 37 रन, 37. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अंतिम बॉल, शेवटचा बॉल मात्र चांगला टाकतो. लेग कटर होता, थोडासा टर्न झाला, बॉल सरळ जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. शेवटच्या बॉलवर मात्र थोडंसं कमबॅक करतोय गोलंदाज संजय गुप्ता. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बंदरपाखाडी टीमचा स्कोर आहे 37 वर 1 विकेट. काही जे मान्यवर आमच्यामध्ये उपस्थित होते, काही उपस्थित होणार आहेत, ज्यांच्या माध्यमातून चांगलं सपोर्ट्स या TR ट्रॉफीसाठी लागलेला आहे, ज्यामध्ये माननीय श्री जिग्नेश म्हात्रे यांच्याकडून 21,000 रुपयाची रोख देणगी आली होती. त्यानंतर श्री जयंत म्हात्रे यांच्याकडून 20,000 रुपये,
श्री करण म्हात्रे यांच्याकडून 15,000, श्री महेंद्र ठाकूर यांच्याकडून 11,000, त्यानंतर श्री उमेश पाटील यांच्याकडून 5,000, श्री संजय म्हसेकर यांच्याकडून 5,000, त्यानंतर भूषण पाटील यांच्याकडून वायफायची व्यवस्था इंटरनेटची सुविधा प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर तुषार कामनकर यांच्याकडून बॉलची सुविधा मिळालेली आहे. त्यानंतर अमित अमोल म्हसेकर यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपये या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्यानंतर ट्रॉफी सुद्धा आपण बघितला, त्यांचे सुद्धा नावं आपण वाचून दाखवणार आहोतच, कारण आज अंतिम रचने आहे आणि ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेसाठी सपोर्ट केलाय त्यांचं नाव येणं खूपच गरजेचं आहे. बायसिकल जर आपण बघितली मॅन ऑफ द सिरीज साठी जी स्पॉन्सर्स केलेली आहे पंकज हजारे यांच्या माध्यमातून. त्यानंतर V8 निहार म्हात्रे जो स्पोर्ट्सचं दुकान आहे त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट दिली जाईल. त्यानंतर कूलर जो आहे मॅन ऑफ द सिरीज साठी दिला जाणार आहे. एवन जोडी नागल्याची एवन जोडी यांच्या माध्यमातून ते कूलर दिलं जाईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. तिसरं षटक प्रगतीपथावर रोहित घेऊन येतोय. तिसरं षटक पहिला बॉल घेऊन जाईल रोहित. फुल टॉस बॉल स्विंग केले बॉलला. खराब बॉल होता, पुरेपूर समाचार घेतलाय आणि बॉलला सरळ पाठवले मिड विकेटच्या बाहेर. षटकार. पंचांनी बिमरसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. यस देजय. नार्वेकरच्या बॅट मधून फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलेला आहे रोहित नार्वेकरने. नो बॉल. बीबर बॉल आहे. सोने पे सुहागा. 7 धावा या बॉलवर येतील. टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 44 रन. फक्त 2च ओव्हर समाप्त झालेले आहेत. पुढील बॉल असेल फ्री हिट. पहिलाच बॉल खराब टाकला. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज रोहित. आतापर्यंत या इनिंग मध्ये 6 षटकार लागलेले आहेत आणि T20 वर्ल्ड कप मध्ये सर्वात जास्त षटकार मारण्याचा मला वाटते विक्रम संजू सॅमसनचा झालेला आहे. आज सुद्धा संजू सॅमसनने 7 ते 8 षटकार ठोकलेले आहेत. चला वेळेबद्दल सहकार्य करायचंय प्लीज. आज कमीत कमी 12 ते 1 वाजेपर्यंत पूर्ण फायनल मॅच संपवायची आहे आयोजकांना सुद्धा. प्रत्येक दिवशी 3 ते 4 वाजतात, मात्र आज फायनल डे आहे त्यामुळे फायनलची मॅच जेवढी लवकर चालू होईल तेवढंच प्रेक्षकांना ती मॅच पाहता येईल. फ्री हिटचा बॉल घेऊन जातोय रोहित. पुन्हा एकदा हुकचा फटका आहे. बॉलला पाठवले लॉंग लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अल्ट्रा अग्रेशन मोड मध्ये बॅटिंग करताना दिसतात. दुधारी तलवारप्रमाणे दोन्ही बाजूने अटॅक कायम आहे. रोहित नार्वेकरच्या बॅट मधून हा षटकार नंबर 5. 5वा षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार रोहितवर सुद्धा ठोकलेले आहेत रोहित नार्वेकर याने. रोहित तिवारी सध्या आपण बघतो गोलंदाजी मार्कवर आहे. रोहित वर्सेस रोहित. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस बाजू बदलून गोलंदाजी करतोय. हवेत बॉल आहे. यावेळेला बघूया बॅटला लागलाय का शरीराला लागलाय आणि अशा प्रकारे ही विकेट जाईल. टॉफेज लागली होती आणि विकेट जाते. फलंदाज होईल बाद. जो आक्रमक फलंदाज होता रोहित खतरनाक ठरत होता. दैसर टीमला त्याची विकेट या ठिकाणी मिळताना दिसतोय. रोहित नार्वेकर होतोय बाद.
आपण बघितलं ऑन साइडला क्रॉस पॅटेज शॉट खेळण्याचा प्रयत्न, एज लागली होती, वर बॉल केला होता आणि सहज सोपा कॅच. विकेट जाते रोहित नार्वेकरची. 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत बंदर पाखाडी या टीमच्या आणि हा दुसरा ब्रेक तो मिळून देतोय. कमबॅक चांगला आहे. लगातार 2 षटकार लागल्यानंतर रोहित तिवारी याचं नवीन बॅटर बॅटिंगसाठी येतोय. क्रमांक 4 स्टेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त शॉट. या ओव्हरमध्ये सुद्धा 3 षटकार आले आणि अगदी वेळेवर आय थिंक हे 3 षटकं कंप्लीट केलेली आहेत. मार पडला, षटकार भरपूर आले, त्यानंतर सुद्धा आपण बघितलं तर वेळेवर षटकं टाकलेले आहेत जे आर दैसर या टीमने. मात्र धावसंख्या जर आपण पाहिली 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 59 रन. जवळजवळ 20च्या सरासरीने धावा बनलेल्या आहेत आणि या फ्लड लाईट मध्ये या सरासरीने धावा चेस करणं खूपच कठीण होऊ शकेल ज्यावेळेस बॅटिंगसाठी येईल जे आर दैसरची टीम. काही मान्यवर या ठिकाणी येताना आपल्याला दिसतात. या त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टीआर ट्रॉफी 2026 मध्ये आगमन होताना दिसते. ही फटाक्याची आतषबाजी सुद्धा आपण बघू शकतोय आणि माननीय श्री प्रशांतजी यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम अँड वेलकम.
पुन्हा एकदा पुलचा फटका, पॉवरफुल शॉट, सक्सेसफुल शॉट, मिड विकेटच्या बाहेर जाईल. सारंगसडी षटकार. बंदर पाखाडी टीमचे फलंदाज म्हणतात की कुठलाही बॉलर येऊ दे, आम्ही त्याला ढगातच पाठवणार आहोत. आणि जसं आपण बघितलं अनुराग पांडे गोलंदाजीसाठी आला, त्याचं सुद्धा स्वागत षटकारांनी केलेलं आहे. यावेळेस फलंदाज आपण पाहिला प्रणय कोहलीच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 65 रन्स, 65 ऑन द बोर्ड. ऑफ स्टंपच्या बाहेर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. वाईटचा इशारा पंचांचा. दुसऱ्यांदा असं आमच्या या पंचांचं झालेलं आहे, त्यांना वाटले की मागे आपला VIP डाईस आहे, कॉमेंट्री बॉक्स आहे. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त रन मिळेल, एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 66 रन्स, 66. अनुराग पांडे समोरच्या कडून हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. डीप मिड विकेटला फिल्डर बॉल खाली, फटका फसलाय, चांगला कॅच ओमकार यांनी घेतलाय आणि अशा प्रकारे विकेट जाईल. प्रणय कोहली याची हा तिसरा फलंदाज बाद होतोय बंदर पाखाडी टीमचा. आपण बघतोय आमच्या मान्यवर नुकताच ज्यांचं फटाक्याच्या आतषबाजीने आगमन झालं ते मांडणीचे प्रशांतजी पाटील ससूनगरचे एक उद्योजक आहेत. त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया या TR ट्रॉफीच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा चांगलं सपोर्ट या स्पर्धेसाठी आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांचं सुद्धा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. नवीन बॅटर यावेळेस विवेक येतोय बॅटिंगसाठी. काय जबरदस्त बॅटिंग, मात्र प्रत्येक फलंदाज जो येतोय मोठा फटका खेळतोय. म्हणजेच ही जी बॅटिंग लाईनअप आहे बंदर पाखाडी टीमची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. अनुराग पांडे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंडकडून पुन्हा एकदा लॉफ्टेप डाऊन ड्राईव्ह, लॉंगच्या दिशेने फिल्डर होता, चांगला कॅच, विकेट जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट घेतोय अनुराग पांडे आणि तो येतोय विकेटच्या हॅट्रिकवर. मात्र लॉगांची एरिया क्लिअर करू शकला नाहीये. तिथे फिल्डर होता वरुण, ज्याने अतिशय चांगला कॅच घेतला आणि अशा प्रकारे विकेट जाते. आणखीन एक गडी बाद होतोय बंदर पाखाडी या टीमचा आणि विकेटच्या हॅट्रिकवर येतोय गोलंदाज अनुराग पांडे. टीमचं टोटल आहे स्कोरबोर्डवर 66 रन्स आणि 66 वर हा लगातार दुसरा विकेट जातोय. त्याच्या अगोदर प्रणय कोहली बाद झाला होता आणि आता बाद झालेला आहे तो विवेक. नवीन बॅटर येतोय सोनू पाटील येतोय बॅटिंगसाठी. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. स्लॉग ओव्हर करताना दिसतोय अनुराग. सुरुवातीला मार पडला मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर 7 रन खर्च केले होते, एक वाईट सुद्धा केला होता. आता मात्र हॅट्रिक बॉल घेऊन जातोय अनुराग पांडे. ओ हॅट्रिक होऊ शकेल का? मात्र विकेट किपरच्या हा बागे बॉल पडतोय. टॉप एज लागली होती. फिल्डिंग अतिशय चांगली आहे. शॉट फाईन लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून 1 रन या ठिकाणी कंप्लीट. सोनू ऑफ द मार्क होतोय सिंगलने. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 67 रन. काल 4 ओव्हरमध्ये 67 चेस झाले होते. अंतिम मॅच मध्ये अटॅकिंग बॅटिंग केली होती प्रतीक पाटील टेंबुली टीमच्या. यावेळी 67 झालेले आहेत आणि त्याच्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल बंदर पाखाडी टीमचा. मिस टाइम फटका. पुन्हा एकदा हवेत बॉल, कॅचची शक्यता. फिल्डर येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, कॅच सुटला जातोय. रनआउटची सुद्धा संधी. मात्र या वेळेला बघूया
2 रन्स कंप्लीट आणि 2 रन्सने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 69 रन्स. 4 ओव्हरचा हा सामना आहे आणि हे टोटल एक डेंजर झोन मध्ये गेलेला आहे. ज्यावेळेस बॅटिंगसाठी येईल ना जे आर दहिसरची टीम, नक्कीच त्यांच्या बॅटवर भरपूर प्रेशर असेल, कारण त्यांना सुद्धा हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. बॉल शिल्लक असेल फक्त आणि फक्त एक, अंतिम बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अनुराग पांडे. ओ ब्लॉकल मध्ये बॉल फ्लिक केलं, या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा 1 रन कंप्लीट केलाय. थोडीशी मिसफिल्डिंग आणि 2 रन कंप्लीट. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे. रनआउटच्या रूपाने ही विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. रनआउट नाही आहे, फक्त 2 धाबा आणि या 2 धाब्याने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 71 रन्स आणि 72 रनचं एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी बंदर पखाडी या टीमने जे आर दहिसर टीम समोर. जाऊया आपण टॉस कडे, ज्या ठिकाणी 2 टीम आमने सामने असेल. एका बाजूने सान्वी एंटरप्राइजेस गोरदेव आणि दुसऱ्या बाजूने असेल भारवी एंटरप्राइजेस टेंबोली टीम. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच याच्या टॉस साठी. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचंय टॉस साठी. टेंबोली टीमचा कॅप्टन परेश गोराटकर या ठिकाणी आलेले आहेत. चला सान्वी एंटरप्राइजेस टीम कॅप्टन सान्वी एंटरप्राइजेस गोरदेव टीम कॅप्टन आपण टॉस साठी लगेच यायचंय. लास्ट ऑफिशियल कॉल आपल्यासाठी. मी विनंती करतोय मुख्य मंचावर विराजमान असलेले माननीय श्री प्रशांतजी पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आपल्याला विनंती, आपण या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वर्गीय हितेश गजानन मुकादम टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत. हा टॉस कॉइन ज्यामध्ये एका बाजूने 94 आहे, एका बाजूने रेयांज प्रतिष्ठान आहे. कॉल कोण करतील? यस, परेश गोराटकर टेंबोली टीम कॅप्टन. रेयान प्रतिष्ठान कॉल आहे आणि रेयान प्रतिष्ठान सुद्धा आलेला आहे. थँक्यू सो मच मान्यवरांना आपण खूप खूप धन्यवाद देऊन आपल्याला विनंती असेल की आपण विराजमान व्हायचं आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे आणि एक मोठी टीम, ज्या टीमने शेवटची मॅच तुम्ही जर पाहिली असेल तर ज्याने 67 धावा सुद्धा चेस केल्या होत्या. तुमचा निर्णय काय असेल? आम्ही फलंदाजी करणार. फलंदाजी करण्याचा जो निर्णय, याचं मागचं काय कारण आहे? आम्ही टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू आणि कारण की आमची बॉलिंग थोडीशी आहे तर आम्ही ट्राय करू की ते टार्गेट जे आम्ही देणार ते डिफेंड करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. 4 षटकाचा सामना आहे, काही टार्गेट सेट केलेला आहे तुम्ही? 40 ते 45 पर्यंत आम्ही पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करू. कोणतं चेंजेस असेल प्लेइंग 11 मध्ये? सेम टीम आहे, फक्त एक उत्कर्ष ॲड झाला आहे. उत्कर्ष ऍड होणार आहे. आणि कसं वाटलं, कसं एन्जॉय करता ही टीआर ट्रॉफी तुम्ही? खूपच एन्जॉय, चांगली पब्लिक आहे बघायला मॅच. असं वाटत नाही आहे की पूर्ण स्टेडियम खाली आहे, पण पूर्ण भरलेलं ग्राउंड आहे. खेळायला परत तितकीच मजा येते, प्रेक्षकही तिथेच साथ देतात आहे आणि आयोजन नियोजन तर खूप सुंदरच आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. परेश, तुम्ही जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही पण फलंदाजी करणार होतो. मात्र आता फिल्डिंग आलेली आहे, तर तुम्हाला सुद्धा रोकाच्या समोरच्या टीमचा थोडासा अभ्यास तुम्ही केला असेल. काल जो खेळ झाला होता त्यांचा, नक्कीच चांगला संघ आहे गोडदेव, पण होत आहे आमची मॅच, चांगली मॅच बनते. आणि काय चेंजेस असेल टीम मध्ये? नाही, सेम संघ राहील. आता वेदांत येईन असेल बहुतेक तरी. कसा अनुभव आला हा या ग्राउंडचा? 2 सामने तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकलेले आहात. अनुभव बोलायला गेलो तर सर, आज फायनल डे आहे. फायनल डेला पण तीच पब्लिक आहे आणि पहिल्या दिवशी पण तीच पब्लिक होती, मला असं वाटतंय. तर हेच त्यांच्या आयोजनाचं यश आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आणि दोन्ही टीमला देऊया आपण ऑल द बेस्ट. रिपोर्ट ऑफ द टॉस बॉक्स, सान्वी एंटरप्राइजेस गोरदेव won the toss and elected to bat pass back to the Bharat Patil commentary box. Samir Thakre is there.
चला आपण स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर आपण बघितलं नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे माननीय श्री प्रशांतजी पाटील साहेब, जे उद्योजक आहेत ससूनगर गावचे आणि त्यांचा सुद्धा सपोर्ट क्रिकेट प्रेमी सुद्धा ते आहेत आणि त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. TR ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2026 मध्ये नक्कीच प्रत्येक जो पाहुणे येतात, मान्यवर येतात, ज्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय आणि हा स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मॅच चालू ठेवायचे समीर. थँक्स अ लॉट हेमंत पाटील सर. वाईडनं स्टार्ट झालं आणि इथे टार्गेट आपण पाहतोय तब्बल 72 धावांचं लक्ष उभारण्यात आलेलं आहे आणि व्हेरी फर्स्ट बॉल वाईड आला आणि त्याच्यावर येस बॉलिंग टीमनं रेफर केलेला आहे. DRSची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि आता चेक केलं जाईल. एक्झॅक्ट ऑन फील्ड पंचांनी वाईट घोषित केल्या, परंतु आता गोलंदाजांचं असं म्हणणं आहे की तो वाईट नाही आहे, त्याच्यासाठी त्याने DRS घेतलेला आहे. दोन्ही टीमसाठी आपण एक एक संधी देतोय. चान्स दोन्ही टीमकरिता आपण एक एक रिव्ह्यूची दिलेली आहे. सुपर 5 मध्ये कोणता संघ पोहोचणार त्याच्यासाठी ही चौथी लढत आहे. ऑलरेडी या अगोदरच संजय 11 नागले, त्यानंतर 5141 अर्णाला, त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर या 3 संघांनी सुपर 5 मध्ये प्रवेश केलेला आहे. मी विनंती करतोय माननीय श्री प्रशांतजी पाटील यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे, आपलं स्वागत आणि सन्मान केला जाईल. या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. इट्स अ फेअर रिव्ह्यू सक्सेसफुल. विकेटच्या वरनं बॉल निघून गेला होता. टीव्ही अंपायरचं म्हणणं तेच होतं आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. फार मोठं लक्ष पार करण्यासाठी ओमकार हा स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचा महावस्त्र श्वाल पुष्पगुच्छ या स्पर्धेची खास आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. माननीय श्री प्रशांतजी पाटील यांचा हा सन्मान केला जातोय. स्वप्नील पाटील आणि गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आपलं या TR ट्रॉफी 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू क्रिकेट नाव. प्रणय कोळी पहिलं षटक घेऊन मार्गस्थ आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघितलं होतं लेफ्ट बॅटर ओमकार आणि वीर ही जोडबोली आपण मैदानामध्ये पाहतोय. भरपूर मोठं लक्ष पार करायचं आहे. तब्बल 72 धावा या ठिकाणी चेस करायच्यात बंदर बागडे टीमचा विचार केला तर फर्स्ट इनिंग मध्ये काय लाजवाब इनिंग्स बघायला मिळाल्या दोन्ही ओपनर्स कडनं. आय थिंक ओपनर लवकर बाद झाला होता एक, परंतु त्यानंतर चव्हाण आणि रोहित नार्वेकर या 2 फलंदाजांनी चांगली भागीदारी केली. TR ट्रॉफी नागलेची ही स्पर्धा आज खरं तर यशाचं शिखर गाठत असताना आज येथे जमलेला जनसमुदाय आणि मान्यवर कक्ष आज मान्यवरांनी फुलून आलेलं, आज खऱ्या अर्थाने स्पर्धेचं यश तुम्हाला बघायला मिळालं आहे. आयोजकांनी घेतलेली मेहनत, त्यांनी घेतलेले कष्ट, या स्पर्धेचं स्वरूप हे 17व्या वर्षामध्ये एक वेगळं आणलं आणि आज खऱ्या अर्थानं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण झालं. राऊंड द विकेट शॉप करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट वाईड यॉर्कर, व्हेरी गुड बॉलिंग हिअर. चला आता बॅटर्सचा रिव्ह्यू आलाय. टीव्ही अंपायर कम ऑन. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमनं आपला रिव्ह्यू गमावला. आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडू होते प्रणय कोळीचा. एक वेगळं पण असतं बघा, ज्या वेळेला तुमच्या बॅटर्स तुम्हाला फार मोठं टार्गेट सेट करून देतात त्यावेळेला आपण बघतो की गोलंदाजांची एक वेगळी ऊर्जा, वेगळी ताकद वाढते. राईट टाइम राऊंड द विकेट. ओ पुन्हा एकदा परफेक्ट वाईड यॉर्कर. व्हॉट एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपण पाहतोय प्रणय कोळीचा. जशी की बंदुकीतून गोळी वेगानं निघते तशी कोळीच्या हातातून गोळीच निघत असतात. व्हॉट अ स्टार्ट हिअर. फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत लागल्यात. JR दहिसर टीम
बॅकफुटला पाहायला मिळते. यावेळेला उडवदा बॉल एक कव्हर मधून फिल्डर येतात. चांगला स्टॉप आहे. एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे नेले पॉवर प्ले मध्ये. या ठिकाणी आपण बघतोय की सबशल फेल फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली जे.आर. दहिसर या टीम कडनं आणि फक्त 3 धावा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले मध्ये चेसिंग अ टार्गेट ऑफ 72 रन्स. 72 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना फक्त 3 धावा पहिल्या षटकाच्या अंती. तीन धावा धावफलकावरती लागलेत आणि आपण बघतोय की एकीकडे भारताच्या विरोधात न्यूझीलंड T20 विश्वचषकाचा फायनल सामना सुरू आहे आणि तिकडे 250 रन्स आय थिंक भारतीय संघानं पूर्ण केलेत. 255 क्या बात. इंग्लंड सोबत देखील तेवढ्याच बनवल्या होत्या आय थिंक सेमीफायनल मध्ये, परंतु घाम निघाला त्या धावा वाचवत असताना. आणि आज आपण पाहतोय मंचावर मान्यवर कक्षामध्ये मोठ्या संख्येने मान्यवर, त्याचबरोबर काही महिला वर्ग, माता भगिनी आज या स्पर्धेचा आनंद घेत असतात. आणि आज खरं तर जागतिक महिला दिन आणि या दिनानिमित्त त्या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतोय. आई, बहीण, आजी, मावशी, काकी, आत्या, मैत्रीण, बायको, एक स्त्री आणि त्या स्त्री कर्तृत्वाला आज खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा असेल. जागतिक महिला दिनाच्या मी शुभेच्छा देतोय तुम्हाला देखील आणि या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत करतोय. सेकंड ओव्हर फॉर एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी युनिव्हर्सल इंजिनिअरिंग कॉलेज परफेक्ट आपल्या मैदानाच्या ऑपोजिट साईडला आणि त्या एंडकडनं आता बॉलर सज्ज होतोय. सेकंड ओव्हर मध्ये शुभम. दबाव पूर्णपणे दहिसरच्या फलंदाजांवरती आहे. राऊंड द विकेट. हुक करण्याचा प्रयत्न, बाउन्सर होता, हवेत आहे चेंडू. प्रॉपरली एक्झिक्युशन इथे बघायला मिळत नाहीये. परफेक्टली मिडलिंग करता येत नाहीये फलंदाजांना. खरं तर सुरुवातीलाच आपण बघितलं की जो एक वेल सेटअप, जो पाया भरणी फार मजबूत केली खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना. बॅटिंग मध्येच अर्धांतर मी म्हणेल की जे.आर. दहिसर संघाला त्यांनी पराभूत केलं, जिथे 72 धावा बनवल्या. 4 ओव्हरमध्ये एवढी मोठी रणसंख्या हे फार कठीण असतं, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. आपण बघतोय की आता भारतानं विश्वचषकाच्या फायनलमध्ये 255 बनवल्यात. सेमीफायनलमध्ये देखील 255च केल्या होत्या, परंतु त्या वाचवत असताना घाम निघाला होता अक्षरशः. लेंथ बॉल होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न आणि या बॉलसर विकेट किपर दार्वेकरच्या हातात येतोय डॉट बॉल. या ट्रॉफीला खरं तर हे यश फार मोठं मिळालंय. फार मोठ्या संख्येने वॉचिंग या स्पर्धेला मिळाली आणि फार मोठे मोठे स्टार खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळून गेले, आजही खेळतात. पुन्हा यॉर्क लेंथ बॅटर्स सोबत कीपरलाही त्या ठिकाणी कळालं नाही एक्झॅक्ट बॉल कुठे निघालाय आणि येतो हा चौकार. वा, आज आपण पाहतो की आज स्पर्धेमध्ये राज साऊंड देखील एक वेगळा रंग भरलाय. चांगलं संगीत त्यांच्या वतीने आपल्याला ऐकायला मिळतं. ओ हो हो, पुन्हा मागे निघाला आणि पंचांचा आता नो बॉलचा इशारा येतोय. बोनसच्या 5 धावा तिथे मिळतील. मॅच मध्ये पलटवार करण्याची संधी मिळाली आहे जे.आर. दहिसर बॉईजला. पाखाडी म्हटलं तर मुंबईमधील मूळ आगरी कोळ्यांचाच तो गाव. आणि आता खरं तर आपण बघतोय की आता गावाला त्या गावपण तर राहिलं नाही, पर शहरीकरणामध्ये विलिनीकरण झालं, परंतु जे आपली संस्कृती, आपला मूल अजूनही विसरलेले नाहीयेत. आणि बंदर पाखाडीमधून हा संघ इथे दाखल झालाय. अर्नाळाचा संघ आज आपण इथे या ठिकाणी पाहतोय. समुद्र किनारी वसलेलं ते गाव आपल्या आगरी कोळ्यांचं. आणि इथे स्मॅश केलाय, फ्रीटचा बॉल आहे. पॉइंट मधून फिल्डर येत आहे, झेल पकडली आहे, परंतु फलंदाज बाद नसेल. फ्रीटचा बॉल होता, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मिळते 1 धाव आणि थोडाफार का होईना एक आनंद साजरा करण्याची संधी मिळाली जे.आर. दहिसर टीमच्या बाजूनं.
जिथे 2 चौकार आले, नशिबाची साथ मिळाली. मागे विकेट कडनं देखील एक वेळा मिस्टेक झाली आणि एका वेळेला गोलंदाजाकडनं देखील मिस्टेक झाली. आणि जरूर आपण बघतोय की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये काय, ज्या वेळेला तुम्ही दैनंदिन जीवन जगत असता तिथे देखील तुम्हाला एका चुकीसाठी माफ असतं, परंतु तीच चूक जर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल तर मग तुम्हाला माफी नाही. यावेळेला समोर लॉफ करायचं होतं, थ्रू द लाईन बॉल हवेत आहे. गोलंदाज की मिड ऑफ, ओ आणि गोलंदाजानं पकडलाय झेल. वाह, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय झेल पकडलं. एकदा जोरदार टाळा वाजवा त्या गोलंदाजाच्या झेलासाठी. व्हॉट एक्सलंट टेकन, स्पेक्टाक्युलर. कम ऑन डीजे. वाव, काय झेल पकडलंय इन दी एअर. खूप जास्त हवेत होतं आणि जजमेंट कमालीची बघायला मिळाली आहे. व्हॉट एक्सलंट रनिंग कॅच. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतो दुसऱ्या ओव्हरमध्ये आली. थोड्याशा चुका शुभमकडनं जरूर झाल्या, परंतु तदनंतर हा पकडलेला झेल कुठेतरी त्या चुकांवरती मी तर म्हणेल की ते चुका पुसत असताना. यानंतर टेंभुर्णीच्या विपक्षात गोडदेव. आणखी एक मोठा सामना तुम्हाला सुपर 10 मधील तो शेवटचा सामना असेल. शुभम पुन्हा एकदा फुल टॉस. याही वेळेला फुल टॉस होता, फायदा घेता आला नाहीये. बॅटर आलाय साई, परंतु अशा प्रकारच्या चेंडूंवर तुम्हाला फायदा घ्यावा लागेल, तेव्हाच तर तुम्ही या मॅच मध्ये पलटवार कराल. षटक क्रमांक दुसरं त्या ठिकाणी संपलं आणि 2 षटकांच्या अंती धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळतात. त्या 15 धावा आणि 2 ओव्हरसाठी वेळ घेतलाय तो 10 मिनिट, जवळपास 9.5 मिनिटांचा. चला, आतापर्यंत योग्य आहात, परंतु इथून देखील पुढे तुम्हाला अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. येथे जमलेला हा जनसमुदाय यावरूनच कळून येतं की स्पर्धा सक्सेस झालेली आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांनी घेतलेली मेहनत आज रंग आणत असताना या क्रीडा स्पर्धेसाठी जवळजवळ 17वं पर्व आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक क्रीडा रसिकाला गर्व वाटावा. आपल्या या कामन परिसरातील, नागले परिसरातील, या पंचक्रोशीतील खेळाडूंना आणि येथील क्रीडा रसिकांना एक गर्व वाटावा अशी स्पर्धा आज खऱ्या अर्थानं नागलेच्या वतीनं आयोजित करण्यात आली. स्पर्धा येतात, स्पर्धा जातात, परंतु एखाद्या स्पर्धेचं सातत्य टिकवणं, 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, 17वं वर्ष एखाद्या स्पर्धेचं सातत्य टिकवणं ही खाण्याची गोष्ट थोडी आहे. याच्यासाठी अपार मेहनत, कष्ट करावे लागतात आणि आज तीच मेहनत, तेच कष्ट त्रिमूर्ती ग्रुप नागलेच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाले. 12 चेंडू बाकी आणि बहात्तरचं लक्ष. परफेक्ट यॉर्कर दर्शन आलाय, बरोबर वाईड यॉर्कर आपल्याला बघायला मिळतोय. विकेट किपर खूप चांगला आता जज करत असताना डॉट बॉल आलाय. हळूहळू आता समीकरण कठीण होत चाललंय. 57 धावा अजूनही करायच्यात. 11 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 11 बॉल आणि 57 धावा म्हणजे जवळपास 11 मध्ये 10 सिक्सर मारायचे आहेत. कठीण आहे, कठीण काम आहे, परंतु त्या कठीण कामाला करण्याची मजा एक वेगळी असते. जेवढा मोठा संघर्ष असतो ना, तेवढाच मोठा आनंद त्या जिंकण्याचा असतो. यावेळेला चांगला ऑन ड्राईव्ह करण्यात आला आणि त्याच्यावरती 1,000 मिळते. 10 बॉल 56. इक्वेशन बंदर पाकाडी टीम हळूहळू आता विजयाकडे अग्रेसर. फर्स्ट इनिंग मध्ये एकूण 9 सिक्सर आपल्याला बघायला मिळाले होते. त्यामध्ये रोहित नार्वेकरच्या बॅटमधून 4, 5 आणि करण चव्हाणच्या बॅटमधून 3 आले होते. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, खोलवा टप्प्याचा चेंडू होता, अक्षरशः खोदून काढावा लागला. मॅच आता एकतर्फी होत चालली आहे. मॅच मध्ये आता तेवढासा इंटरेस्ट राहिलेलाच नाहीये. इंटरेस्ट पूर्णपणे निघून गेला. बंदर पाकडीच्या समर्थकांनी देखील आता युट्यूबवरून क्लोज केला असेल. त्यांना माहिती आहे की आता मॅच जिंकले. आता आपण चला जिओ हॉटस्टारवर इंडिया वर्सेस न्यूझीलंड बघूया. आणि दैसरच्याही समर्थकांनी त्यांच्याही गावामध्ये तेच झालं, परंतु इथे आला हुकचा फटका आणि बॉलला पाठवले सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे, सिक्सर.
शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि त्याच्यावर पुन्हा एकदा फुल टॉस आहे. पुन्हा आडव्या बॅटनं प्रहार केला बॉलवर. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू येतोय आणि चल आता पंचांनी रिव्ह्यू घेतला कारण दोन्ही टीमचा रिव्ह्यू तर संपलेला आहे. नो बॉल आहे का ऑन फील्ड चेक करायचं. इट्स ओके. चला टीव्ही अंपायर. It's a no ball. West Height, Beamer. 1+1 दोन धावा त्या ठिकाणी मिळतील आणि आता ह्या पुढचा बॉल असेल पुन्हा फ्री हिट. 25 धावा स्कोर कार्डवर. फ्री हिटचा बॉल आहे आणि त्याच्यावर फक्त एकच धाव मिळेल आणि आता असं वाटतंय की सरेंडर. येस, आता आपल्या हातातून मॅच संपली आहे, निघून गेली आहे आणि त्याच्यामुळे आता इथून नजार दैसरचा हा जो ॲटिट्यूड दिसतोय पॉझिटिव्ह दिसत नाहीये. आदरणीय तुषार कामनकर यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे, ज्यांनी मला स्पर्धेमध्ये बॉल स्पॉन्सर्ड केलेले आहेत. त्यांचे विशेष आभार आणि आपलं हार्दिक स्वागत आहे टिआर ट्रॉफी 2026 मध्ये. एकच धाव इथे देखील मिळते आणि याचबरोबर 3 ओव्हरचा केस संपलाय. आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल 27 ऑन द बोर्ड नाव, चेसिंग अ टार्गेट ऑफ 72 रन्स इन 4 ओव्हर आणि आता येणारे शेवटचे 6 बॉल सामना जिंकण्याकरिता समीकरण बाकी आहे. स्वप्नील. येस 45. चला षटक संपलेल्या अंतिम एक षटक शेष असेल. आपण स्वागत सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय आणखीन अतिथी आहेत माननीय श्री योगेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. विनंती आहे गणेश पाटील आणि स्वप्नील पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री योगेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. लास्ट ओव्हर सुरुवात आणि काय फटका. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवल्या सर सीमा पार. षटकार. योगेश पाटील यांचा हा सन्मान आपण बघतोय केला जातोय आणि जे मेन ग्राउंड आहे टीआर स्पोर्ट नागली टीमचं वासुदेव मुळ्या पाटील ग्राउंड, त्या ग्राउंडचे ऑनर सुद्धा ते आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. आपलं हार्दिक स्वागत असेल. बॅक टू बॅक सिक्सर्स मारावे लागतील. खरं तर सुरुवातीला मारणे गरजेचं होते. पुन्हा फुल टॉस ऑन साइडला लॉफ केला. मिड विकेटला वन बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स फॉर या टीआर ट्रॉफीसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्यांनी सायकल स्पॉन्सर्स केलेली आहे ते माननीय श्री पंकजी हजारे यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कारण जे आता आपले मान्यवर येतील त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. कारण फायनल मॅच झाल्यानंतर फक्त आपण बक्षीस समारंभच ठेवणार आहोत. कारण रात्रीची मॅच असते त्यावेळेस जास्त कोण थांबत नसते, त्यामुळे लगेच बक्षीस समारंभ चालू करणार आहोत, ज्यामुळे चालू मॅच मध्ये आपण स्वागत सन्मान सुद्धा करणार आहोत. माननीय श्री पंकज हजारे ज्याने मॅन ऑफ द सिरीज साठी ही सायकल स्पॉन्सर्स केलेली त्यांचा हा सन्मान केला जातोय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. 10 धावा आल्यात पहिल्या 2 बॉलवर. पहिल्याच बॉलवर सिक्सर आणि त्याच्यानंतरचा चौकार. सुरुवातीला या रन्स न गरजेच्या होत्या. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि अजूनही 35 धावांची गरज आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज अजिंक्यला तुम्ही पाहतायत लेफ्ट आर्मर आहे. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता, पुन्हा शफल झाला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बिहाइंड स्क्वेअर बॉल अडवणार धाव घेतलेली नाहीये. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था झालेली आहे ते माननीय श्री कुंदनजी पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. त्यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. साई भोईर कुठेतरी आता असं म्हणूया की सरावच करतो येणाऱ्या स्पर्धांकरिता. त्याची प्रॅक्टिस सुरू आहे. जशी बॅटिंग आपल्याला त्याच्या वतीने बघायला मिळते. फुल टॉस स्विंग केलं ऑन साइडला. सिक्सर.
त्या धावफलकावरती 43 रन्स. 2 चेंडू बाकी आहेत शेवटच्या आणि 29 धावा दूर विजयापासून. जाता जाता प्रेक्षकांचं एक मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला साई भोईरनं, परंतु जाता जाता हा जो डाव आहे ना, 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल आणि 29 ची गरज आहे. राऊंड द विकेट अजिंक्य यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तिसरा चौकार आलाय मागे आणि व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय. ओहो, बोनसच्या 5 धावा मिळत आहेत. आणखी एखादा टाकला तर मग काय मॅच मध्ये पलटवार. यानंतर आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय ज्या महिला भगिनी माता भगिनी उपस्थित आहेत त्यांचा स्वागत सन्मान. हे जे षटक आहे षटक संपल्यानंतर केलं जाईल. आज स्पेशल डे आहे, वुमन्स डे आज आहे आणि वुमन्स डे आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत. ठक्कसा आवाज, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. लास्ट बॉल, शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द मॅच आणि हा चेंडू देखील लीगल आले आणि याचबरोबर फार मोठ्या फरकानं बंदर पाकड या संघानं विजय साजरा केलेला. खूप खूप अभिनंदन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल टीम अँड हार्ड लक टीम जॉय दैसर. लगेचच आपण मॅच समरीकडे वळतोय, जिथे जबरदस्त फटकेबाजी रोहित नार्वेकर असेल, त्यानंतर करण असेल, प्रणय असेल, ज्यांच्या बॅटमधून आपल्याला रन्स बघायला मिळाल्या आणि 71 धावा बनवल्या. प्रत्युत्तरामध्ये फक्त 48 बनल्या आणि मॅचचा हिरो ठरलाय. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोस टू 8 चेंडू 32 धावा रोहित नार्वेकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सर्व माता भगिनी तोही आज वुमन्स डे आहे. आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं, आपली